श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2026मध्ये अधिक मास कधी सुरू होणार आहे किंवा कोणत्या महिन्यामध्ये आलेला आहे, अधिक मासाचं महत्त्व, अधिक मासामध्ये व्रत कसं करावं, धोंडदान का करावं, धोंडदानाचं महत्त्व, अधिक मासात आवर्जून पाळा हे 11 नियम, तर हे कोणते आहेत याची जी माहिती आहे तर ती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर 2026मध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास हा सुरू होणार आहे. म्हणजे अधिक मासाची जी सुरुवात आहे तर ती रविवारी 17 मे पासून बघा होत आहे आणि या महिन्याची समाप्ती ही सोमवारी 15 जूनला होणार आहे. तर असा हा अधिक महिना यावर्षी आलेला आहे. यंदा ज्येष्ठ महिना 2 वेळा असणार आहे, म्हणजे एक अधिक ज्येष्ठ म्हणून आणि दुसरा निज ज्येष्ठ म्हणून. अधिक मास म्हणजे काय, तर अधिक महिना ज्याला आपण धोंड्याचा महिना हा म्हणत असतो, तर तो कधी येतो, तर सूर्यपंचांगानुसार बघा च्या तुलनेमध्ये चंद्र पंचांगाची जी कालमर्यादा असते तर ती खूप कमी असते. चंद्र पंचांग हे बघा 354 दिवसांचं असतं, तर सूर्यपंचांग हे 365 दिवसांचं असतं आणि त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये जो 11 दिवसांचा फरक तयार होतो तर तो ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिना एवढा होत जातो. आणि याच वेळेचा ताळमेळ भरून काढण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो आणि तो म्हणजे हाच धोंड्याचा महिना, ज्याला आपण मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं म्हणून ओळखत असतो. तर या महिन्यामध्ये जावयाला जे दान आहे तर ते दिलं जातं, धोंडदान केलं जातं. या अधिक महिन्यामध्ये बघा दीपदानाला, त्यासोबतच 33 पटीमध्ये दान करण्याला, 33 अंकाला विशेष असं महत्त्व आहे. हा महिना भगवान श्री हरिविष्णूंच्या उपासनेसाठी बघा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला जातो. या महिन्यामध्ये नामस्मरण, दीपदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात असतं. या महिन्यामध्ये बघा विवाह, मुंजन, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात ही शुभ कार्य केली जात नाहीत. या महिन्यामध्ये फक्त दानधर्म, तीर्थयात्रा, नामस्मरण, जप ही जी कामं आहेत तर ती आवर्जून केली जात असतात आणि याचं पुण्यफळ आपल्याला हे इतर वेळेपेक्षा 33 पटींनं प्राप्त होत असतं.